गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आपल्या या विचारांच्या वारीमध्ये आपण वारी पंढरीची वारी कधी सुरू झाली, तिचं वैशिष्ट्य काय, तिचं प्रयोजन काय याचा थोडा उहापोह केला. आणि आपण हे पाहिलं की ज्ञानेश्वर महाराज, नामदेवराय आणि समकालीन जे सगळे संत होते, तुकोबाराय, सावता महाराज, गोरोबा काका, या सगळ्यांच्या याला परमार्थाला कौटुंबिक त्यांच्या कुटुंबामध्ये वारीची परंपरा चालत आलेली होती आणि त्याप्रमाणे त्यांनी वारी चालवली, अनेक काही गोष्टी केल्या आणि ही परंपरा वारीची अशीच पुढे चालू राहिली. आता या संदर्भात आपल्याला आणखी एका गोष्टीची आठवण करून द्यायची गरज आहे. ती कोणती गोष्ट आहे की 13व्या शतकाच्या अखेरीला आपल्याकडे म्हणजे ज्ञानेश्वर महाराज समाधिस्थ झाले. त्यांनी त्यापूर्वी ज्ञानेश्वरी लिहिली होती, अमृतानुभव, चांगदेव 65 हे ग्रंथ लिहिले होते, अनेक अभंग रचले होते आणि ज्ञानदेवे रचिला पाया असं जे म्हटलं जातं ते ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाला एक ग्रंथ दिला ज्ञानेश्वरी नावाचा, की तो भगवद्गीतेवरची टीका म्हणजे भगवद्गीतेचा अन्वयार्थ सांगणारं ते मराठीमधलं भाष्य होतं. त्या अनुषंगानं त्यांना म्हणतात की वारकरी संप्रदायाचा पाया घातला. कारण जोपर्यंत ग्रंथ नाही, मी मला वाटतं काल सांगितलं की कसं आहे, कुठल्याही धर्माला एक दैवत लागतं आणि त्या दैवताची उपासना पद्धती लागते. मग श्री विठ्ठल दैवत आहे, त्याची उपासना पद्धती वारी आहे आणि शिवाय आणि हा महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याला एक वैचारिक अधिष्ठान लागतं आणि ते वैचारिक अधिष्ठान कशाने मिळतं? धर्मग्रंथाने मिळतं. धर्मग्रंथ हा एक प्रकारचा पवित्र मानला गेलेला प्रामाण्य ग्रंथ आहे. त्याच्यावरती श्रद्धा असते, त्याच्यात सांगितलेल्या मार्गाप्रमाणे त्या धर्मातले लोक मार्गक्रमण करत असतात, असा तो मुद्दा आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरी हा अशा प्रकारे हा मुख्य धर्मग्रंथ आहे, तो सेंटरला आहे. हे महत्त्वाचं काम ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. ज्ञानेश्वर महाराज समाधिस्थ झाले. सुदैवानं त्यांचं काम पुढे नेण्यासाठी विशेषतः संघटनात्मक पद्धतीने नामदेवराय होते, त्यांचे कुटुंबीय होते आणि इतर संत मंडळीसुद्धा होते. त्यांनी ते काम त्यांच्या पद्धतीने केलं. पण एवढं सांगून भागणार नाही, कुठल्या परिस्थितीमध्ये केलं याची कमीत कमी आपल्याला कल्पना पाहिजे की त्याच वेळेला महाराष्ट्रावरती उत्तरेकडनं अल्लाउद्दीन खिलजीचं राज्य आलं आणि महाराष्ट्रात इथे स्वजनांचं राज्य होतं, स्वधर्मीयांचं राज्य होतं, ते म्हणजे यादवांचं राज्य. तर ते यादव राजांचा पराभव करून इथे खिलजी घराण्यानं आपली सत्ता स्थापन केली. त्यामुळं अगोदरच्या काळामध्ये जेवढं एक धार्मिक स्वातंत्र्य होतं, धर्माला प्रोत्साहन देणारी राजसत्ता होती, ती आता राहिली नाही आणि सगळा समाज विस्कळीत झाला. तो कसा विस्कळीत झाला, काय झालं याचं सगळं चांगलं वर्णन, चांगलं म्हणजे ती चांगली गोष्ट नव्हे, वर्णन यथार्थ या अर्थाने हे तुम्हाला महानुभावांच्या स्मृतीस्थळ वगैरे ग्रंथांमध्ये मिळतं. त्या तपशिलात मी जात नाही. परंतु अशा प्रकारे परचक्र आलं आणि परक्यांच्या हातामध्ये ही सत्ता गेली. अशा परिस्थितीमध्ये धर्म टिकवायचा, धर्माचं रक्षण करायचं ही गोष्ट अत्यंत अवघड होती आणि तीच गोष्ट नेमकी वारकरी संप्रदायाने केली. वारकरी संप्रदायाच्या नामदेवरायादी नेत्यांनी केली आणि ती परंपरा पुढे अविरतपणे चालू राहिली. नामदेवराय होते, त्यांचे समकालीन संत होते, हे आपण पाहिलं. आणि त्याच्यानंतर आपल्याला नावं जी दिसतात की नाही प्रत्यक्ष वारकरी संप्रदायाच्या फोल्डमधली नावं, ती कोणती आहेत? तर भानुदास महाराज आहेत. भानुदास महाराज पैठणचे, एकनाथ महाराजांचे पंढरपूर, त्यांची अभंगरचना आहे. आणि इतकंच नव्हे तर त्यांचं एक फार महत्त्वाचं योगदान म्हणजे त्या काळामध्ये तिकडे विजयनगरला एक स्वधर्मीयांचं राज्य होतं आणि कदाचित कृष्णदेवराय वगैरे त्यांचे जे राजे होते ना, त्यातल्या कुठल्या तरी राजाला असं वाटलं असणार की अरे महाराष्ट्रात पंढरपूरमध्ये जे मुख्य विठ्ठलाचं ठिकाण आहे ते परकीयांच्या ताब्यात आहे आणि तिथे कदाचित ते भ्रष्ट होऊ शकतं, म्हणून त्या मूर्तीला आपण आपल्याकडे आणावं. म्हणजे सद्भावनेने त्यांनी कृत्य केलं ते, असं म्हणू शकतो आपण. आणि पंढरपूरची मूर्ती त्यानं विजयनगरला हलवली आणि संपूर्ण महाराष्ट्रातले वारकरी हवालदिल झाले. काय करायचं? म्हणजे तो मुद्दाही त्यांचा बरोबरच होता खरं तर कृष्णदेवरायांचा,
पण तरी देखील आमच्या देवताचं रक्षण कसं करायचं ते आम्ही बघू, अशा कदाचित भूमिकेतून त्यांनी असं ठरवलं असेल की आपण ती मूर्ती, विठ्ठल मूर्ती परत आणायची पंढरपूरला, विजयनगरवर. आणि ते काम, ती जबाबदारी भानुदास महाराजांनी स्वीकारली. आणि भानुदास महाराज तिकडे गेले विजयनगरला, आणि त्यांनी कृष्णदेवराय किंवा त्यावेळेला जो कोणी राजा असेल तिथला, त्याची समजूत घालून ती मूर्ती परत एकदा पंढरपूरला आणून तिथे प्रस्थापित केली. त्यामुळे हे एक महत्त्वाचा टप्पा आपण मानू शकतो. नंतर त्यांच्याच वंशामध्ये एकनाथ महाराज आहेत. त्याच दरम्यान एकनाथ महाराजांच्याच गुरुपरंपरेशी संबंधित असणारे शेख मोहम्मद बाबा श्रीगोंद्याचे, शेख मोहम्मद अविंद, त्याचे हृदयी गोविंद, विठ्ठलाची उपासक आहेत. आणि मुख्य म्हणजे त्यांचं गुरुत्व, त्यांना गुरु मानलेलं आहे. कुणी तर स्वतः मालोजीराजे भोसले. त्याच्यामुळे छत्रपतींच्या घराण्याशी त्यांचा संबंध आहे या सगळ्या संदर्भात आपण म्हणू शकतो. आणि मग अर्थात तुकाराम महाराज आहेत. मग तुकाराम महाराजांच्या पश्चात आपण बघतो की तुकाराम महाराजांची शिष्या बहिणाबाई आहेत. त्याच्याही नंतर निळोबार आहेत पुढे, परंपरा पुढे चालवणारे. तर अशी ही वारीची परंपरा चालत आली आहे. तुकाराम महाराज स्वतः वारी करायचे, आणि ती परंपरा, तुकाराम महाराजांचं घराणं हे परंपरेने वारकरी होतं, संपूर्ण कुटुंबाच्या कुटुंब. पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी तीर्थव्रत. अशा प्रकारे हा एक प्रकारे कुळधर्मच, कुळाचारच झाला होता त्यांच्यासाठी. आणि त्यांची जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार त्यांचे 8वे पूर्वज विश्वंभर बाबा हे वारकरी होते. आणि विश्वंभर बाबांच्या अगोदरच्या पिढ्यात देखील ती वारी चालत आली होती, हे आपल्याला माहिती आहे. आणि विश्वंभर बाबांनी देहूमध्ये विठ्ठल मंदिराची स्थापना केली. आणि मला असं वाटतं की बहुधा पंढरपूरच्या विठ्ठलानंतरचं पहिलं विठ्ठल मंदिर म्हणजे कदाचित देहूचं असेल. पण ते असो, हे त्यांचं एक महत्त्वाचं योगदान आहे. आणि नंतर त्यांच्याच पुढच्या पिढ्यांमध्ये ही परंपरा चालत आली, म्हणजे वारी करायची, दिंडी घेऊन पंढरपूरला जायचं प्रत्येक वर्षी. आणि ही परंपरा तुकाराम महाराजांनी सुद्धा चालवली. तुकाराम महाराजांचं इसवी सन 1650 वैकुंठ गमन झालं. आणि त्यावेळेला परंपरेनुसार त्यांचे धाकटे बंधू कान्होबाराय यांनी सगळ्या देवस्थानची, मंदिराची व्यवस्था पाहिजे जबाबदारी स्वीकारली, वारी करण्याची जबाबदारी स्वीकारली. कारण तोपर्यंत तुकाराम महाराजांच्यामुळं देहू एक भक्ती मार्गाचं केंद्र बनलं होतं. देहू गावी थोर भक्तिपंथ असं संत बहिणाबाईंनी म्हटलेलं आहे, आणि ते प्रत्यक्ष पाहून त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे कान्होबारायांनी ती परंपरा सांभाळली. कान्होबाराय वयोवृद्ध होत असताना तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज हे कर्तबगार झाले, कार्य करू लागले. आणि त्यांनी ती धुरा, संप्रदायाची धुरा, वारकरी पंथाची धुरा सांभाळली. आणि त्यांना त्या काळामध्ये वारकरी संप्रदायामध्ये फार मोठा मान होता. त्यांचे समकालीन संत निळोबाराय यांनी त्यांच्याबद्दल असं म्हटलंय की सकळा वैष्णवा वाटे जीव प्राण तू हा नारायण देहूकर. नारायण महाराज देहूकर हे सगळ्या वैष्णवांना जीव की प्राण वाटतात असं वर्णन नारायण महाराजांचं निळोबांनी केलं. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय म्हणतात त्याला, त्यांची थोरवी समजून येते. तर ते नुसतेच थोरवी म्हणजे अशी तुकाराम महाराजांची वंशज किंवा सगळ्या वैष्णवांना प्रेम देणारे, हा तर मुद्दा आहेच. पण त्याच्यापेक्षा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा की ते प्रतिभा संपन्न होते. त्याला इंग्रजीमध्ये आपण इनोव्हेटिव्ह म्हणतात, म्हणजे सर्जनशील बुद्धी ज्याच्यामध्ये असते, की काही एक नवं सुचणं आणि ते नवं आपल्या याच्यात दाखल करणं, इंट्रोड्यूस करणं, हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. नारायण महाराजांनी पाहिलं की आत्तापर्यंत आपण सगळे वारकरी अगदी ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदरपासून प्रतिवर्षी वारीसाठी पंढरपूरला जातो आणि दिंडीने जातो. त्यांची स्वतःची दिंडी होती, आणखीनही काही कदाचित दिंड्या असू शकतील त्यांच्या नेतृत्वाखाली. देहूला येऊन चला नारायण महाराजांच्या बरोबर आपण जाऊयात असं म्हणून वाटचाल करणार आहे. पण त्यावेळीची परिस्थिती जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला लक्षात असं येईल, साधारणपणे 1680 नंतरचा हा कालखंड आहे की त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला 1680 आणि आता स्वराज्याचं रक्षण करील असा कुणी नाही असं औरंगजेब बादशाला वाटलं. आणि तो दिल्लीहून दक्षिणेच्या मोहिमेवरती आला.
आणि अक्षरशः लाखांची फौज आणि कितीतरी युद्ध सामग्री ज्याला म्हणतो आपण, हे घेऊन आला आणि ठरवून आला की आता दक्षिणेत जायचं आणि संपूर्ण दक्षिण आपल्या ताब्यात आली पाहिजे. 3 सत्ता होत्या दक्षिणेमध्ये, एक विजापूरची आदिलशाही, दुसरी सत्ता गोवळकोंड्याची कुतुबशाही आणि तिसरी नव्याने निर्माण झालेली मराठ्यांचं स्वराज्य. या तिन्ही सत्तांचा नायनाट करायचा आणि मोगलांचं वर्चस्व संपूर्ण भारतात स्थापन करायचं. या इराद्याने औरंगजेब इथे आला आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालायला सुरुवात केली. अशा पार्श्वभूमीवरती आणि त्यावेळेला राज्यकारभार करत होते छत्रपती संभाजी महाराज. आणि संभाजी महाराजांना देहू देवस्थानबद्दल, आळंदीबद्दल अतिशय भक्तिपूर्वक आदर होता. राज्यकारभार हातात घेतल्या 2-4 दिवसामध्ये संभाजीराजांनी ज्या गोष्टी केल्या त्यातल्या 2 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. देहूला त्यांनी सनद दिली आणि आळंदीला पण सनद दिली. त्यामुळे असं एक रेसिप्रोकल नातं होतं ते, की राजसत्तेला धर्मसत्तेकडून एक प्रकारचं पारलौकिक समर्थन पाहिजे होतं, पाठबळ पाहिजे होतं. तो श्रद्धेचा संपूर्ण काळ होता, लक्षात घ्या. आणि ते काम या मंडळींनी केलेलं आहे. पण केवळ तेवढं न करता त्याच्या पुढे जाऊन काहीतरी करायला पाहिजे आपण. मग काय करायला पाहिजे की औरंगजेबाने ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आणि इतर दक्षिण भारतात धुमाकूळ घातला, त्यामध्ये मूर्ती तोडणं, फोडणं वगैरे वगैरे अशा गोष्टी चालत असायच्या. तर अशा वेळेला हतोत्साह झालेला जो समाज असतो त्याला बळ दिलं पाहिजे, त्याला उभं केलं पाहिजे. म्हणजेच जो डिमॉरलाइज झालेला समाज आहे त्याचं मोराल वाढवलं पाहिजे, निश्चितधैर्य वाढवलं पाहिजे. आणि ते वाढवण्याचा मार्ग म्हणजे हा धर्म आहे. म्हणून तो धर्म प्रकर्षाने कसा लोकांच्या पुढे येईल, तो अधिक आकर्षक कसा वाटेल, या भूमिकेतून नारायण महाराजांनी वारीला पालखीची जोड दिली. तर हा टप्पा फार महत्वाचा आहे संप्रदायाच्या इतिहासामध्ये. आतापर्यंत वारकरी दिंडीच्या माध्यमातून पंढरीला जायचे. आता नारायण महाराजांनी काय केलं की आपण जाताना काय करतो, बहिण्याबाईंनी सांगून ठेवलं होतं ज्ञानादेव रचेला पाया आणि चुका झाल्याचे कळस. तर हे 2 संत महत्वाचे आहेत, प्रातिनिधिक आहेत महत्वाचे म्हणजे. तर त्यांचा नामघोष सुरू केला, ज्ञानोबा तुकाराम हे भजन. आणि आपण जे जात आहोत, ज्ञानोबा तुकाराम भजन करीत जातोय, त्यांचे अभंग म्हणत जातोय, म्हणजे ते आपल्याबरोबर आहेत, समकालीन आहेत आपल्या. मग हे सांगण्याचं एक काहीतरी प्रतिकात्मक पाहिजे आपल्याकडे, सिंबॉलिक काहीतरी पाहिजे. ते काय असेल तर ते म्हणजे त्या व्यक्तीचं प्रतीक मानलं जाणारा एक 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 वस्तू म्हणजे तिच्या पादुका. आणि अर्थात ती पूज्य आहे ती व्यक्ती. आणि हे आपण केव्हापासून बघतोय, ज्या वेळेला प्रभू रामचंद्र कैकेयीच्या हट्टामुळे वनवासाला गेले, लक्ष्मण त्यांच्याबरोबर गेला. मग प्रश्न असा आला की अयोध्येचं राज्य सांभाळायचं कुणी, तर अर्थात ती जबाबदारी भरतावरती पडली, धाकटा भाऊ आणखीन. पण भरताने एक गोष्ट सांगितली की मी रामाच्या त्या गादीवरती नाही बसणार, रामाचा प्रतिनिधी म्हणून काम करणार. मग त्या गादीवरती कोण बसणार, तर त्यांनी रामाच्या पादुका मागून घेतल्या आणि त्या गादीवरती ठेवल्या, सिंहासनावरती ठेवल्या. म्हणजे त्या पादुका हे रामाचं प्रतीक बनलं. तसं ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पादुका हे त्या 2 संतांचं प्रतीक बनलं. आणि ते प्रतिकात्मक रीतीनं नारायण महाराजांनी पालखीमध्ये त्या ठेवल्या. आणि याचा अर्थ आता असा झाला की आम्ही आता ज्ञानोबा तुकोबांच्या सहवासामध्ये वारीला चाललेलो आहोत. तर हा एक अतिशय टर्निंग पॉईंट ज्याला म्हणतो आपण संप्रदायामध्ये, संप्रदाय बळकट करण्याचा आणि महाराष्ट्रातल्या लोकांचं निश्चितधैर्य वाढवण्याचा हा नारायण महाराजांनी केला. आणि तेव्हापासून पालखी सोहळा सुरू झाला साधारणपणे 1685. तर त्या काळातल्या पालखीच्या सोहळ्याची कल्पना यावी असं निश्चितपणे अशी कागदपत्रावर उपलब्ध आहेत की काय काय असायचं पालखीच्या सोहळ्यामध्ये. तर त्याच्यात गाथा ज्ञानेश्वरी असायची, त्याच्यामध्ये बुक्क्यांची ताटं, त्याच्यामध्ये आणखीन सांगायची गंमत म्हणजे तलवारी असायच्या. का, पालखीचा असलाच पाहिजे, कारण त्याच्यात आपण इष्टदेवतांना ठेवतो, पादुकांना ठेवतो. की कुठल्याही क्षणी त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची अराजक सदृश पद्धती होती, काही येऊ शकतं. आणि एक आणखी तुम्हाला सांगतो सुदैवानं की हा जो उपक्रम नारायण महाराजांनी केला त्याला त्यावेळच्या मराठा सरदारांनी
मनापासून सहाय्य केलं. म्हणजे काय केलं की तो सरंजाम लागतो, तो सरंजाम दिला. संरक्षणासाठी घोडेस्वार यांची नियुक्ती केली. आणि मग त्याच्यामुळे दिसतात मध्ये की वारीमध्ये जी एक शिस्त आहे ना, एक प्रकारची ती शिस्त लष्करी शिस्त आहे. सकाळी करणा वाजल्यानंतर काय होतं आपल्याला माहिती आहे, लोक कशी उठतात, कसं ते कूच सुरू होतं त्या तळावरनं वगैरे. तुम्ही जर समजा असा आता एरियल फोटोग्राफी सुद्धा म्हणायची गरज नाही, ड्रोनच्या साहाय्याने समजा फोटो काढले आपण, तर आपल्याला असं दिसेल की जणू काही तिथे एक लष्कराची छावणी आहे. ते सगळे तंबू वगैरे तिथे असतात ना मुक्कामास, प्रत्येक गावी जिथे पालखी उतरते तिथे. आणि त्या शिस्तीने वारकरी चालतात. आणि अर्थात ही स्वयंशिस्त आहे. पण त्याचं कारण हे आहे, मुळात अनेक घोडे यायचे, घोडेस्वार यायचे आणि अधूनमधून मग त्यांचे, आता हा खेळच आहे ना, मी सांगितलं की खेळच चाललेले आहेत सगळे, तर त्याच्यामध्ये घोड्यांचेही खेळ व्हायचे. अश्व काय स्वार ज्याला म्हणतो आपण, त्यांना आपलं कौशल्य, आपलं चापल्य दाखवायची संधी मिळायची. तर आता पुढे काय झालं, आपल्याला कल्पना आहे की ब्रिटिशांच्या वेळेला, ब्रिटिश जेव्हा आले आणि त्यांनी मराठ्यांचं साम्राज्य नष्ट केलं आणि महाराष्ट्र आपल्या ताब्यात घेतला, तेव्हा महाराष्ट्रातलं सगळं लष्कर मराठ्यांचं हे संपुष्टात आलं. त्याने घरी बसवलं, तपशिलात जायची गरज नाही. त्यामुळं मराठ्यांच्या लष्कराबरोबर मराठ्यांच्या घोडदळाची वाताहत झाली. एरवी मराठ्यांचं घोडदळ हे जगातल्या काही श्रेष्ठ घोडदळांमध्ये एक होतं. स्त्रियासुद्धा घोड्यावरती बसायच्या. आत्ता जो अश्व दिसतो तुम्हाला किंवा अश्व दिसतात, ते केवळ त्याचं सिंबॉलिक अवशेष आहेत, हे लक्षात घ्या. पण तो असा मोठा सोहळा चालायचा, जणू काही एक हा सम्राट चाललेले आहेत अशा प्रकारे, त्यांची ती मिरवणूक आहे अशा प्रकारे तिथं असायचं. आणि मग असे हे लोक तिथपर्यंत पंढरपूरला जायचे. आणि ही जी परंपरा नारायण महाराजांनी सुरू केलेली त्या काळात, की ज्या परंपरेला त्यावेळचे जे कोणी सरदार होते मराठ्यांचे, त्यांनी खूप पाठबळ दिलं. आणि ही परंपरा अशी पुढे तुकाराम महाराजांच्या औषधांमध्ये चालत राहिली पिढ्यानपिढ्या. पुढे मी सांगितलं मगाशी की ब्रिटिशांचं राज्य आलं. ब्रिटिशांचं राज्य आल्यानंतर साहजिक आहे की त्यांनी एक वेगळी व्यवस्था आणली, एक वेगळी न्याय व्यवस्था, वेगळी प्रशासन व्यवस्था. आणि काही तक्रारी वगैरे झाल्या तर तुम्हाला त्यांच्याकडे जावं लागायचं. ही काही फारशी चांगली गोष्ट नव्हती, पण तसं झालं. आता त्याच्यात दुसरा भाग काय माहिती का, की मधल्या काळामध्ये पालखीमध्ये जे काही मान आहेत, सन्मान आहेत, सेवेचे हक्क आहेत, त्यावरून तुकाराम महाराजांच्या वंशजांमध्ये एक त्याला आपण भावनकी म्हणतो, कुरुकुर म्हणतो, ती सुरू झाली. आणि त्याचा उपसर्ग इतर दिंडीवाल्यांना व्हायला लागला. ते दिवकर नाहीत, पण बाहेरून येतात, त्यांच्या दिंड्या आहेत, त्यांचे फड आहेत. आणि त्यामुळं कारण 2 जर गट पडले असतील भावंडांमध्ये, वंशजांमध्ये, तर आपण कोणाची बाजू घ्यायची, आणि बाजू तर घ्यावीच लागणार, असा एक तो मुद्दा आला. त्याच्यामुळं काही लोकांनी विचार केला की आपण त्याच्यापेक्षा एक वेगळ्या पद्धतीने चालू. म्हणजे काय करू, तर ज्ञानेश्वर महाराजांचा सोहळा आपण स्वतंत्रपणे देऊ, देहूच्या लोकांना नेऊ द्यात तुकोबांचा सोहळा. म्हणून तेव्हापासून साधारणपणे 1832च्या दरम्यानची गोष्ट आहे, ज्ञानेश्वर महाराजांचा सोहळा हा वेगळा झाला. 2 पालख्या जायला लागल्या, एक देहूवरून आणि दुसरी ही आळंदीवरून. त्याच्यापूर्वी नारायण महाराजांनी परंपरा काय केली होती की एका पालखीमध्ये दोन्ही संतांच्या पादुका ठेवायच्या आणि पंढरपूरला जायचं. मग त्याच्यानंतर आता हळूहळू इतरांच्याही लक्षात आलं की आता आपल्याही संतांच्या दिंड्या जातात, त्यांनाही आपण पालखीची जोड दिली पाहिजे. मग इतरही पालख्या निघू लागल्या. 19व्या शतकाच्या अखेरीस किती पालख्या जायच्या, त्यात कोणत्या कोणत्या दिंड्या असायच्या, याचं वर्णन तुम्हाला न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी एका व्याख्यानात केलेलं दिसून येईल. आणि ते व्याख्यान रानड्यांच्या धर्मपर व्याख्यानामध्ये समाविष्ट आहे. आणि त्यावरून तुम्हाला दिसतं की या संप्रदायाचा, या दिंडीचा, या पालखीचा किती प्रभाव महाराष्ट्रावरती होता. आणि त्याच प्रभावातनं पुढे महाराष्ट्रात प्रार्थना समाजाची निर्मिती झाली, महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाची निर्मिती झाली. आणि महाराष्ट्राला एक प्रकारचं वेगळं सामाजिक सुधारणांचं वळण मिळालं. असं सगळं विवेचन मी माझ्या आत्ताच प्रसिद्ध होत असलेल्या ग्रंथामध्ये महाराष्ट्राची लोकयात्रामध्ये केलेलं आहे. म्हणजे ह्या परंपरेचा किती सर्वदूर आणि मूलगामी परिणाम झालेला आहे हे आपण समजू शकता. धन्यवाद.